नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पुणे महानगरपालिकेमध्ये झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट, पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये करण्यात आली औषधांची फवारणी। हडपसरमध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं डुकरं सोडून आंदोलन, विविध मागण्यांसाठी नगरसेवक नाना भानगिरे यांनी सुरू केले उपोषण। राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंधन दरवाढी संदर्भात निषेध नोंदवत बैलगाडीवरती मोटरसायकल ठेवून काढण्यात आलाय मोर्चा। आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलाय खरपूस समाचार। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। नेवासा तालुक्याचे माजी आमदार माननीय शंकररावजी गडाख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सी 24 तास परिवार, अहमदनगर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पुणे महापालिकेमध्ये झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झालाय, त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे। इथे 3ऱ्या मजल्यावरती पदाधिकाऱ्यांची दालनं स्थायी समिती हॉल आहे। बैठकांच्या वेळेस इथे जेवणावळी घेण्यात येतात, त्यामुळे उंदर आणि झुरळ झाली आहेत असं सांगण्यात आलंय। पुणे महापालिकेमध्ये झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झालाय असं समोर आलंय, त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे। महापालिका भवनाच्या 3ऱ्या मजल्यावरती पदाधिकाऱ्यांची दालने आहेत। यामध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना यांची कार्यालये आहेत। त्याचबरोबर स्थायी समिती हॉल आणि नगर सचिव विभाग आहे। या ठिकाणची साफसफाई नगर सचिव विभागाअंतर्गत केली जाते। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी उंदीर आणि झुरळे यांचं प्रमाण वाढलंय, तर स्थायी समिती हॉलमध्ये बैठकांच्या वेळेस जेवणावळी घालण्यात येतात, त्यामुळे या ठिकाणी उंदीर आणि झुरळांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे असं सांगण्यात आलंय। त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये फॉल सिलिंग करण्यात आलंय। यामध्ये एसी बसवण्यात येतात, त्यामध्ये उंदीर जाऊन बसतात, त्यामुळे अनेक वेळा एसी बंद पडल्याचे सुद्धा समोर आलंय। काही दिवसांपूर्वी महापौर कार्यालयामधील एसी सुद्धा यामुळे बंद पडला होता। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे। पुण्यामधील शनिवार वाडा इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 293वा जयंती उत्सव आणि धनगर माझा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार गणपतराव देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर धनगर समाजामधील विविध मान्यवरांना धनगर माझा पुरस्कार देण्यात आला। सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देताना सरकारनं ठराव न करता बेकायदेशीर केलाय। धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील भिजत ठेवला। ज्या भावनेमधनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाज उद्धाराचं कार्य केलं, त्या भावनेमधनं जर आजच्या राजकर्त्यांनी काम केलं तर धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निश्चितपणे सुटेल। आणि त्यासोबतच सध्याचं सरकार धनगर समाजाची फसवणूक करते की काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या विद्यापीठ नामांतराच्या विषयावरून दिसतं, अशी खंत ज्येष्ठ नेते शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे। पुण्यामधील शनिवारवाडा इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 293वा जयंती उत्सव आणि धनगर माझा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये डांगर समाजाच्या वतीने आमदार भाई गणपतराव देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। आपल्याला मिळालेला पुरस्कार हा समाजाचा आणि 55 वर्ष आपल्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेचा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। या कार्यक्रमामध्ये धनगर समाजामधील विविध मान्यवरांना धनगर माझा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। त्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवडचे झोपडपट्टीचे सुधार प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग पोळे, ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अनिल राऊत आदींना गौरवण्यात आले। यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं म्हणजे सत्कार आणि वाढदिवस
हे मला मान्य नाहीत, कारण या समाजामध्ये, या वातावरणामध्ये मी आणि माझ्या सहकार्यांनी जन्म घेतलेला आहे, कार्यकर्त्यांनी जन्म घेतलेला आहे. कुठे त्यांचे सत्कार होतात, कुठे त्यांचे वाढदिवस साजरे होतात. तरीही हा जो सत्कार केला, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी भारावून गेलोय. आणि हा सत्कार माझा स्वतःचा नसून हा सत्कार ज्या मतदारांनी, ज्या कार्यकर्त्यांनी गेली 50-55 वर्ष प्रेम केलं, त्यांचा हा सत्कार आहे असं मी मानतो. आणि त्यांच्या नावाने हा सत्कार मी स्वीकारतो, एवढे या ठिकाणी सांगतो. आज धनगर माझा या ॲपमुळे सर्व धनगरांपर्यंत धनगरांच्या न्यूज पोचवण्याचं काम धनंजय तांबले एका उस्मानाबाद गावातून पुण्यासारख्या ठिकाणी येतात आणि धनगरांना एक मोठा आदर्श घालून देतात. हीच त्यांची खूप मोठी कारकीर्द आहे. आणि आज धनगर माझा तर्फे ज्या सत्कारमूर्तींना सत्कार झालेला आहे, अशा सर्व सत्कार मूर्तींचा माझ्यातर्फे व सर्व धनगर बांधवांतर्फे लाख लाख शुभेच्छा. खरं तर शनिवार वाड्यावरती उस्मानाबादमधून एक मुलगा पुण्यामध्ये येतो आणि धनगर माझा ॲप स्थापन करून धनगर समाजातील कर्तृत्ववान लोकांना गौरवतो. अशा धनंजय तांबलेंचे सर्व धनगर समाजातर्फे स्वागत व त्यांना पुढील कार्यवाहीस शुभेच्छा. आज या ठिकाणी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 293वी जयंती आणि धनगर माझाचा 3रा वर्धापन दिनाच्या निमित्ताने धनगर माझा सन्मान सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये राजकारणातील भीष्माचार्य डॉक्टर आमदार गणपतराव देशमुख साहेब यांचा जीवनगौरव सोहळा आणि समाजभूषण, समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन आम्ही या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. आणि यामुळं धनगर समाजातल्या कर्तृत्ववान व्यक्तीची जणेक उंची वाढली पाहिजे, यासाठी आमचा प्रश्न आहे. धनगर समाजातल्या जे काही प्रश्न आहेत, वेगवेगळं जे आरक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मेंढपाळांचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, या सर्व प्रश्नाला कुठेतरी तोंड फुटावं आणि ते प्रश्न सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर मीडियामध्ये इतर क्षेत्र मांडले जावे, त्यासाठी ही आमची एक चळवळ आहे. त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFB केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, कानिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
हडपसरमधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये मोकाट डुकरांनी उच्छाद मांडलाय, त्यामुळे रोगराई पसरली आणि अपघातांचं प्रमाण वाढलंय। वारंवार तक्रार करून देखील याची दखल घेतली जात नाहीये, त्यामुळे शिवसेनेच्या वतीनं महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये डुकरं सोडून आंदोलन करण्यात आलंय। तसेच प्रभागामध्ये सुरळीत पाणी पुरवठा करावा, कचऱ्याची विल्हेवाट लावावी या मागणीसाठी नगरसेवक नाना भानगिरे यांनी उपोषण सुरू केलंय। हडपसरमधील प्रभाग क्रमांक 26 मधील मोकाट डुकरांवरती कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये डुकरे सोडून आंदोलन करण्यात आलं। तसेच नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रभागामधील अतिक्रमणे हटवावीत, नियमित पाणी पुरवठा करावा, नियमित कचरा उचलावा या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलंय। उपअभियंता दिलीप पावरा यांनी निवेदन स्वीकारले आणि प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। जर डुकरांचा बंदोबस्त पालिकेने केला नाही तर आयुक्त कार्यालयामध्ये डुकरे सोडून आंदोलन करू असा इशारा प्रमोद नाना भानगिरे यांनी दिलाय। मोहम्मदवाडी कौसरबाग हा प्रभाग लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे। चिंतामणी नगर, गुलाम अली नगर, ससाणे वस्ती, काळेपडळ, बडदेमळा, दुगडचाळ, हाडेवाडी रोड, ECP वास्तू, ड्रीम इस्टेट, ग्रीन सिटी, नमोविहार, उशरथबाग, सिद्धार्थनगर, पांगरेमळा, साळुंकी विहार, भीमनगर या भागामध्ये नियमित आणि अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होतोय। मोकाट डुकरांमुळे अपघात आणि रोगराई वाढली आहे। हांडेवाडी रस्ता नो हॉकर्स झोन असून देखील इथे बेकायदेशीररित्या अतिक्रमण हटवली नाहीयेत। प्रभागामध्ये कचरा वेळेवर उचलला जात नाहीये। प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील प्रश्न जैसे ते आहेत। त्यामुळे नगरसेवक नाना भानगिरे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। या प्रसंगी उपोषणाला नगरसेविका प्राची अल्लाट, अभिजित बाबर, संतोष जाधव, विक्रम फुकटे, विशाल वाल्हेकर, आशिष अल्लाट, धर्मराज मेहत्रे, विकास भुजबळ, योगेश सातव तसेच शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे C24 तासशी बोलताना म्हणाले की प्रभागामधील समस्या घेऊन क्षेत्रीय कार्यालयामध्ये वारंवार आंदोलने केली आहेत, मात्र प्रशासन काहीच करत नाहीये। डुकरांचा प्रश्न असो वा नो हॉकर्स झोनचा प्रश्न मात्र प्रशासन झोपेमध्येच आहे, म्हणून उपोषण करत आहोत। प्रशासनानं लवकरात लवकर प्रभागामधील प्रश्न सोडवावे, अन्यथा आयुक्त कार्यालयामध्ये डुकरे सोडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान उपअभियंता दिलीप पावरा यांनी C24 तासशी बोलताना काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूयात। बघितलं असेल की प्रभाग क्रमांक 26 मध्ये अनेक प्रश्न गंभीर आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी डुकरांचा जो उपद्रव संपूर्ण प्रभागामध्ये वाढलेला आहे। त्या डुकरांच्या वाढलेल्या संख्येमुळं त्या ठिकाणी अनेक वेळा नागरिकांचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले, अनेक नागरिकांना या ठिकाणी डुकरांनी चावं घेतात। त्यामुळं प्रभागातील सर्व नागरिक या ठिकाणी हैराण झालेले आहेत। त्याचबरोबर पुणे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 26 एक प्रभाग असा आहे की त्या ठिकाणी दिवसाआड पाणी पुरवठा होतो, त्याचबरोबर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो। तिसरी मागणी आहे त्यामध्ये हांडेवाडी रोडचा जो भाजी मंडईचा विषय आहे, त्या भाजी मंडईमुळे रस्त्यावर बसून अनेक वाहतूक कोंडी होते, अनेक नागरिकांना त्या ठिकाणी वाहतुकीला समोरं जावं लागतं, म्हणून ती भाजी मंडई लवकरात लवकर स्थलांतर झाली पाहिजे, तिथील वाहतुकीचा प्रश्न सुटला पाहिजे। त्याचबरोबर हांडेवाडी रोडचा जो अंडरपासचा विषय असेल, त्या अनेक समस्या गेल्या वर्षभरामध्ये आम्ही सभागृहात असून आंदोलनाच्या माध्यमातून असून त्या ठिकाणी मांडलेला असून सुद्धा प्रशासनाने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं। त्यामुळे आज आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी आंदोलन केलं। त्या ठिकाणी शिवसैनिकांनी त्या ठिकाणी वार्ड ऑफिसवर डुकरं सोडून त्याचा निषेध करून आज या ठिकाणी उपोषणाला बसलो। त्यामध्ये अनेक शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आमच्या या 4 मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी प्रशासनाने पूर्ण नाही केल्यानंतर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं भविष्यामध्ये आंदोलन असेल, त्या ठिकाणी सर्व जबाबदार याला प्रशासन असेल, त्या ठिकाणी आम्ही आज उपोषणाला बसलो आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत लवकरात लवकर त्या प्रशासनाने सोडल्या पाहिजे असं या ठिकाणी विनंती करतो। या मागण्या रास्त आहेत, म्हणजे चुकीच्या असं म्हणता येणार नाही की हडपसरमध्ये या वरच्या बाजूला डुकरांचं उपद्रव जास्त आहे, डुकरं खूप वाढलेले आहेत। यासाठी महापालिकेने मागच्या वर्षी पण जवळजवळ 40 लाखाचं टेंडर काढलं होतं आणि त्याच्यातून बरीच कामं केली त्यांनी, परंतु जे डुकरांचं प्रमाण जे आहे वाढायचं किलो आणि
त्या कारवाईपेक्षा ते यांचं वाढायचं जास्त प्रमाण आहे. त्यासाठी स्वतंत्र त्यांना जागा देण्यासाठी कलेक्टर ऑफिस मार्फत ती कारवाई चालू आहे की त्यांना स्वतंत्र जागा द्यायची आणि त्या ठिकाणी सगळी डुकरं शिफ्ट करायची. परंतु अजून ती वरिष्ठ पातळीवरती कारवाई चालू आहे. अद्याप आपल्या हाती अजून लागलेलं नाही. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. 4 वर्षांचे प्रगती पुस्तक पुणेकरांच्या समोर खासदार अनिल शिरोळे यांनी मांडलंय. लोकसभा निवडणुकीसाठी ज्या पक्षामध्ये इच्छुक उमेदवार जास्त असतात त्या पक्षाला यश मिळतं असा विश्वास यावेळी पुण्याचे खासदार शिरोळे यांनी व्यक्त केला. 4 वर्षांपूर्वी केंद्रामध्ये सत्ता बदल होऊन श्री नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेवरती आलं. या 4 वर्षाचे प्रगती पुस्तक पुणेकरांसमोर खासदार अनिल शिरोळे यांनी मांडलंय. पुणेकरांनी मला लोकसभेवरती खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मागील 4 वर्षाच्या कालावधीमध्ये निवडणूक जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे समस्यामुक्त पुणे शहराच्या निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचं शिरोळे यांनी सांगितलंय. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं स्मार्ट सिटीज मिशनमध्ये पुणे शहराचा समावेश झालाय. स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प शहरामध्ये कार्यान्वित करण्यात आलेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मी फक्त विकास कामांच्या बाबतीमध्ये काम करणार आहे. त्यातूनच विरोधक पक्षांतर्गत विरोध निर्माण होत आहेत. त्याचा फायदा हा सकारात्मकच असतो असं शिरोळे यावेळी म्हणालेत. 2014 साली मोदी सरकार आलं. त्यानंतर राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं आणि आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं बहुमत आहे. आमच्या सर्वांचा प्रयत्न असा आहे की पुण्यातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यातनं पुण्याला मुक्त करणं. तर मुक्त करण्यासाठी आपली सर्वात महत्त्वाची जी घोषणा केली होती की केंद्र सरकारने जो स्मार्ट सिटी प्रोजेक्ट डिक्लेअर केला होता त्या प्रकल्पामध्ये पुण्याचा समावेश करायचा. तसा समावेश पुण्याचा स्मार्ट सिटी प्रकल्पात झाला. दुसरं म्हणजे पुणे परिसर, केवळ पुण्याकडं आपण लक्ष देऊन चालणार तर पुण्याचा जो परिसर आहे म्हणजे PMRD, त्या PMRDची स्थापना झाली. ती PMRDची स्थापना झाली आणि त्याचं प्लॅनिंग एक चांगलं प्लॅनिंग होतं. सिंगापूर सर्वाना झुरॉंग ही सिंगापूर सरकारची जी कंपनी तिने तिचं काम आता सुरू व्हायला चांगलं प्लॅनिंग. आपला त्यानंतर तर विचार असा आहे PMRD या सर्व एरियाचं एकत्रित प्लॅनिंग झालं पाहिजे. मेट्रोसुद्धा करायचे, ते मेट्रोचं जे जाळं करायचं ते एकत्रितपणे झालं पाहिजे म्हणजे चांगलं नियोजन होईल. ते सुद्धा झुरॉंग जे कंपनी आहे सिंगापूर त्याच्या मार्फत काम मार्गी आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणजे रिंग रोड तो सुद्धा आता मार्गी लागलेला आहे. राज्य सरकारने त्याचं काम सुरू झालेलं आहे. आपल्या सर्वांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी सर्वात गरज जी असते ती चांगली बस वाहतूक असावी. त्याचाही प्रयत्न आपण आले सुरू केला. त्याच्यामध्ये चांगले अधिकारी CEO असले पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू. चांगले अधिकारी श्रीखर पडले, त्यानंतर कृष्णा, त्यानंतर तुकाराम मोठे हे आता नैना गुंडे नावाच्या अधिकारी आलेले आहेत. पहिल्यापेक्षा खूपच चांगली सुधारणा आपल्या बस सेवेमध्ये झालेली आहे. त्यात ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही कमतरता आहेत, जे काही दोष आहेत ते पूर्ण करून प्रत्येक नागरिकाला 5 ते 7 मिनिटात आपला प्रवास प्रमुख रस्त्यावर कसा करता येईल असा प्रयत्न. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने मेट्रो ही अत्यंत गरजेची होती. गेले अनेक वर्षे पूर्वीच्या सरकारने त्यावर निर्णय घेतला नव्हता. त्याचासुद्धा निर्णय ते काम आता सुरू झाले. मेट्रोच्या नंतर आपलं एक सर्वात महत्त्वाचा जो काम आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्यामध्ये जलवाहतूक सुद्धा आहे. आपला असा प्रयत्न आहे की केंद्र सरकारची ही जलवाहतूक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्या ज्या मुळा आणि मुठा या नद्या त्यांचा समावेश व्हावा. त्या दृष्टीने आपण राज्य सरकारने सुद्धा ते प्रपोजल केंद्र सरकारकडे पाठवलं. जुलै-ऑगस्टच्या या अधिवेशनामध्ये आपल्या मुळा मुठा या नद्यांचा जलवाहतुकीमध्ये समावेश होईल. त्यामुळे खडक वाचलेली खराडी ह्या ठिकाणी आपल्याला जलमार्गाने आपल्याला एक वाहतूक करण्याचा योग आपल्याला दिसेल. त्याचबरोबर ही जी नदी आहे चांगली सुशोभित करावी, साबरमतीसारखी करावी, त्याचं सर्व काठाचं आत्ता काम सुरू केलं. हे सर्व सुशोभीकरण काठ चांगला करण्याच्या आधीचं जे काम आहे ते म्हणजे जायका प्रकल्प, नदी सुधार प्रोजेक्ट, जे आज सुवेज जे आहे ते महिला जो आपल्या सर्व नदीमध्ये जातो तो
जाऊ नये याच्यासाठीचा जो प्रकल्प आहे केंद्र सरकारने तो मंजूर केला, त्याच्यासाठी कन्सल्टंट नेमला आणि ते सुद्धा काम आता बाहेर येतं, ते एक काम सुरू झाले. अजून एक निर्णय महत्त्वाचा, पुण्याचा विकास आराखडा हा मंजूर झालेला नव्हता. विकासाला एक अडथळा होता, तो विकास आराखडा मंजूर झाला. त्यानंतर पुण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली काही कामं होती की ज्यातून आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली होईल. त्यासाठी हे चांदणी चौकाचा माझ्या पूल असेल, फ्लायओव्हर असेल, घोरपडी रेल्वे ओव्हरब्रिज असेल, लुल्लानगरचा ब्रिज असेल, त्याचे निर्णय झालेले होते. सर्व निर्णय झालेले, त्यापैकी लुल्लानगरचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि घोरपडी ब्रिज आणि चांदणी चौकाचं काम लवकर व्हावं असा आपला प्रयत्न चालू आहे. कॅन्टोन्मेंट भागातले अनेक रस्ते डिफेन्स टी बंद करून ठेवलेले होते, त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होता, ते सुद्धा आता खुले करण्यात आले. मला असं वाटतं की पुणे शहरातल्या त्या असे अनेक ज्या समस्या आहेत त्यासंबंधीचे जे निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हवे होते, राज्य सरकारने घेतला, त्यासाठी पुढाकार घेऊन सर्व निर्णय, जवळजवळ सर्व निर्णय झालेले आहेत. फक्त आता हे जे प्रोजेक्ट आहेत ते डाऊन प्रोग्राम त्याचा आम्ही करतो, एका नियोजित वेळेमध्ये प्रकल्प कसे मंजूर होतील असा आता. सर, पुण्यातील कचराच्या विमानतळाचा प्रश्न असो, असे प्रश्न मार्गी लावण्यात पुणे म्हणजे केंद्र सरकार अपयशी ठरलं असं वाटते का तुम्हाला? विमानतळाच्या प्रश्नामध्ये पूर्वीचे केंद्र सरकार अपयशी ठरलं असं म्हणता येईल, कारण ह्या शहरासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची जी गरज त्याचा निर्णय झाला. परंतु मोदी सरकार आलं आणि त्यानंतर राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आल्यावर लगेच पुरंदरसाठी जागा बघण्यात आली आणि आता हे शेवटच्या टप्प्यातलं काम म्हणजे भूसंपादनाचं काम फक्त राहिले आहे. त्याच्या आधीच्या सर्व गोष्टी जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. मला वाटतं हे केंद्र सरकारचं यश आहे की पुणे शहरासाठी ज्याची गरज होती ते विमानतळ आपल्याला लवकरच त्याच्या कामाची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळेल. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. नेवासा तालुक्याचे माजी आमदार माननीय शंकररावजी गडाख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक C24 तास परिवार, अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. इंधन दरवाढ झाल्यामुळे लहान मोठे व्यावसायिक यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. सरकारनं जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. याचा निषेध करत नांदुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बैलगाडीवरती मोटरसायकल ठेवून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये विक्रमी भाववाढ झाली आहे. परिणामी लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवरती उपासमारीची वेळ आली आहे आणि महागाईनं जनता त्रस्त झाली आहे. या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नांदुरा शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बैलगाडीवरती मोटरसायकल ठेवून मोर्चा काढण्यात आला. सरकारनं जनतेला खोटी आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक केली आहे, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाहीये. एवढंच काय तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्यात. सामान्य जनता यामध्ये भरडून निघते आहे. याचा निषेध करत नांदुरा रेल्वे स्टेशन चौकामधनं बैलगाडीवरती मोटरसायकल ठेवून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार यांच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या आणि शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं. यावेळी डॉक्टर प्रदीप हेलगे, नांदुरा राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष नितीन मानकर, मोहनराव पाटील, गोदावरी पाटील, महिला शहराध्यक्ष आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या 4 वर्षापासून मोदी सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये अतिरेक करत आहे. 4 वर्षापासून पेट्रोलचे दरवाढ ऐतिहासिक वाढ झालेली आहे. जशी ग्रीनिज बुकमध्ये नोंद करावी अशी गोष्ट झालेली आहे आणि ललित मोदी, नीरव मोदी आणि विजय माल्या यांचे गेलेले पैसे म्हणजे जनतेचे लुटलेले पैसे ते मोदी सरकार
कळत न कळत डायरेक्टरित्या जनतेच्या खिशातून कसं काढावे या हिशोबाने त्यांनी वॅट आणि एक्साईज ड्युटी हे दोन्ही अतोनात कर वाढवून ठेवलेला आहे. वॅट जवळजवळ 20% वाढलेला आहे आणि एक्साईज ड्युटी हे 35 ते 40% वाढलेली आहे. जर वॅट गुजरात सरकारने जर वॅट 4% कमी केला तर पेट्रोलचे भाव ₹2.85 आणि डिझेलचे भाव ₹2.72 कमी झाले. जर गुजरात सरकार जर हे भाव कमी करू शकते, वॅट कमी करू शकते, तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही हा प्रश्न जनतेला निर्माण झालेला आहे. आणि याचा निषेध म्हणून, या सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून आज आम्ही बैल बंडीवरती मोटरसायकल ठेवून, शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे मोटरसायकल बैलगाडीमध्ये ठेवून त्याची अंत्ययात्रा आम्ही काढलेली आहे. आणि राष्ट्रवादी शहराच्या वतीने आम्ही आणि राष्ट्रवादी शहराच्या तालुक्याच्या वतीने आम्ही इथं सरकारचा जाहीर निषेध करतो. या देशात 2014च्या नंतर भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर या सरकारने सबका साथ सबका विकास हा नारा देऊन सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली. सत्ता स्थापन झाल्यानंतर सर्वसामान्यांच्याच खिशातून पैसे कराच्या माध्यमातून उकडून, अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढले. दरमहा महिन्याला लाखो करोड रुपये टॅक्स वसूल केला आणि खर्च कुठे झाला हे सांगायची या सरकारची तयारी नाही. सुशिक्षित बेरोजगार शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्याक जातीत तेल निर्माण करण्याचा फक्त प्रयत्न करून हे सरकार काहीतरी जुमलेबाजी चालवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही मागे वाढवणार नाही, आम्ही रोजगारांना नोकऱ्या देऊ हे तर बाजूलाच राहिलं. पण या सतत आज 14वा दिवस आहे की पेट्रोल आणि डिझेल याचा दरवाढीचा एक भपका जो आहे तो जगामध्ये रेकॉर्ड तुटेल असा एक रेकॉर्ड उच्चांक यांनी गाठलेला आहे. आणि आम्ही सर्व नांदुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, नांदुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विद्यार्थी यांच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि जोपर्यंत हे सरकार पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करून, शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफ करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांची विचार घेऊन अखंड रस्त्यावर आपला लढा सुरू ठेवेल एवढं सांगतो. आणि या सरकारचा पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने निषेध करतो. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात यावं असा निर्णय बैठकीमध्ये घेतलाय. सुमारे 23,000 विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे. पुण्यामधील महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींची गैरसोय लक्षात घेता त्यांचा परिपूर्ण अभ्यास करून महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी सॅनिटरी नॅपकिनचं वाटप व्हावं असा मुद्दा बैठकीमध्ये मांडला. लवकर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. महिला बालकल्याणच्या समितीमध्ये तो 8 दिवसापूर्वी मी त्याचा पाठपुरावा करून तो ठराव आणला आणि तो सर्वांच्या आमच्या समितीमधल्या सदस्यांनी एकमताने संमत केला. तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेतल्या सगळ्या 5वी ते 12वी अशा विद्यार्थिनींना हे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी त्यातले 23,000 विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा होणार आहे. म्हणजे खरं तर पालिकेतल्या शाळांमध्ये गरजू आणि असेच विद्यार्थी शिकत असतात. तर त्यांना ह्या विद्यार्थिनींना अशा गोष्टींची खरं तर माहिती नसते आणि कुटुंबाकडूनही माहिती दिली जात नाही. आणि काही वेळेला दुकानातही लोक म्हणजे मुली संकोच करतात ह्या गोष्टी घेण्यासाठी हे होतात. तर ह्यामध्ये शाळेमध्ये जर ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या गेल्या तर ह्याच्यामध्ये मुलींनाही त्याचा आरोग्याच्या दृष्टीने चांगला फायदा होईल आणि शाळेतूनच ह्या गोष्टींची माहिती मिळाल्यामुळे मुली ह्या गोष्टीकडे, स्वच्छतेकडे वगैरे चांगले ह्याच्याप्रमाणे पाहू शकतील. वर्षभरासाठी हा माझे ठराव केलेला आहे. म्हणजे दर महिन्याला त्यांना 8 ते 10 अशा पॅकेट्स ह्याच्यामध्ये ते उपलब्ध करून देणार आहे. मग तो माहितीसाठी आम्ही तेही करायचा प्रयत्न करणार आहे की देताना त्याच्या पहिल्यांदा आपण देत असताना त्याची माहिती पूर्ण दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर मुलींना त्याचं एकदा समजलं की ते वापर करू शकतील. अस्मिता योजना ही आपल्या राज्य सरकारने ज्याप्रमाणे राबवली त्याप्रमाणे त्याचाच एक मानस म्हणून मी आपल्या पुणे महानगरपालिकेकडून मुलींसाठी म्हणजे प्रौढ व्हावं असं माझं एक मत होतं की ग्रामीणला तर याची गरज आहेच, पण पुण्यातही अशा विद्यार्थिनी आहेत की त्यांना ह्या गोष्टींची कधी माहिती पण नसते. त्यामुळं आणि 5वीपासूनच ह्या मुलींना गरज असल्यामुळे ह्याची माहिती जर मिळाली तर ह्या गोष्टींचा चांगला फायदा होईल आणि मुलींनाही त्या गोष्टींमध्ये जास्त म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक निर्णय ठरू शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेतलाय.
पुढील टप्प्यामध्ये त्याचा वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावली जाईल याची यंत्रणा देखील विविध ठिकाणी महापालिकेकडून बसवण्यात येणार आहे. सुमारे 23,000 विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यामधील चांदणी चौक इथे उड्डाणपुलाचं 27 ऑगस्ट 2017 रोजी उद्घाटन झालं होतं. मात्र एवढे महिने झाले तरी देखील काम सुरू झालं नाहीये. याचा निषेध करण्यासाठी नितीन गडकरी यांनी केलेल्या उद्घाटनाची आठवण त्यांना करून देण्यासाठी उड्डाणपुलाजवळ पुन्हा एकदा उड्डाणपुलाचं प्रतिकात्मक उद्घाटन केलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यामधील बहुचर्चित चांदणी चौक येथील बहुमजली उड्डाण पुलाचं उद्घाटन 27 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात कित्येक महिने उलटून उड्डाण पुलाच्या कामाला काडी मात्र सुरुवात करण्यात आली नाहीये. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चांदणी चौक उड्डाण पुलाजवळ पुन्हा एकदा उड्डाण पुलाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आलंय. विसरभोळ्या नितीन गडकरी यांना त्यांनी केलेल्या उद्घाटनाची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी उड्डाणपुलाचं काम तात्काळ सुरू करून चांदणी चौक इथे होत असलेली वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स, आम्ही करू आपले स्वप्न साकार. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली, अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील LED टीव्ही, कलर टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, इंडक्शन शेगडी, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर, एअर कंडिशनर, मिक्सर, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, कूलर, होम थिएटर, DTH, D2H, टाटा स्काय, केंट वॉटर प्युरिफायर, अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये. इलेक्ट्रॉनिक्सच्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग, सोनी, सॅमसुई, व्हिडिओकॉन, ओनिडा, मायक्रोमॅक्स, लॉइड, वर्फुल, गोदरेज, हायर, IFV केंट, बजाज, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, सिम्फनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स. बालाजी रोड, काणिपनाथ चौक, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. संपर्क 02426 232504. मोबाईल 989067 8903 9860 48 9046. बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद लुटा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी खरपूस समाचार घेतलाय. शिक्षण मंत्री शब्दांचा खेळ करतायत असा आरोप त्यांनी केलाय. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांना देखील शाळा बंद धोरणावरती माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला हवी असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये व्यक्त केलंय. पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करण्याच्या निर्णयावरती त्यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. समायोजन आणि उत्तम शिक्षणासारखे शब्द वापरून राज्याचे शिक्षण मंत्री शब्दांचा खेळ करतायत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोटं बोलत असल्याचा आरोप तावडे यांनी केला होता. मात्र हा आरोप म्हणजे स्वतःचं अपयश लपवण्याचा केविलाना प्रयत्न असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. तसेच मी आणि पवार साहेब कधी खोटं बोललो हे तावडेंनी दाखवावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. एका बाजूला सरकार शाळा बंद करणार नसल्याचं सांगतंय, मात्र दुसरीकडे गुणवत्ता आणि पटसंख्येचं कारण देत समायोजित करण्याचं सांगितलं जात आहे. समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेमधून दुसऱ्या शाळेमध्ये पाठवणं म्हणजे शाळा बंद करणंच असतं असं सुळे यांनी यावेळी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं मांडलेल्या योजनांचा प्रचार चाचा चौधरी आणि मोदी या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. त्यात चाचा चौधरी ही व्यक्तिरेखा मोदी सरकारनं राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाची किंमत 35 रुपये आहे.
हे पुस्तक प्रत्येक जिल्हा परिषदेतून शाळांमध्ये देण्यात आलंय. आपला सगळ्यांचा राज्याचा सुधार झाला पाहिजे आणि शिक्षणात राजकारण हे आम्ही कधीच आणलेलं नाही. नवीन सरकार आणतंय याची असंख्य उदाहरणं वर्तमानपत्रातही दिसतात. आजही हे पुस्तक आजच आम्हाला जिल्हा परिषदमधून आलेलं आहे. म्हणजे मोदी साहेबांचं आहे, त्याच्यात नाव आहे चाचा चौधरी आणि मोदी असं नावाचं एक पुस्तक जिल्हा परिषदमध्ये आहे. पण इतक्या अनेक वर्षामध्ये कधीही शिक्षणामध्ये अशा गोष्टी कधीच झालेल्या नाही. आणि माझं एवढंही म्हणणं आहे की कुठलंही सरकार आलं तरी ते शिक्षणाचा दर्जा कमी व्हावा असं कोणीच म्हणत नाही. अनेक वेळा पार्लमेंटमध्ये ही चर्चा होतात. शिक्षणावर सूचना आम्ही जरूर करतो सुधारण्यासाठी, पण कुठलंच सरकार आमचं असू दे किंवा त्यांचं असू दे याच्यात मतभेद खरं फारसे. त्याच्यात टेक्नॉलॉजी असेल, तंत्रज्ञान असेल किंवा टीचिंग मेथडॉलॉजीज असतील याच्यात आमचे जरूर मतभेद चर्चा असू शकतात. पण शिक्षणाचा दर्जा हा कसा असावा याच्यात कसं कुणाचे मतभेद असू शकतात एक तर. त्याच्यामुळे मला अतिशय दुःख वाटतंय की महाराष्ट्राच्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी असा आरोप, म्हणजे आम्ही खोटं बोलतोय जेव्हा सत्य एक दाखवतोय. कागदपत्र आणि हे सगळे सरकारी कागदपत्र मी तुम्हाला दाखवते, त्या माझ्या कुठल्याही कल्पनेतले कागदपत्र नाही आणि आजपर्यंत मी कधीही कुणावर कुठलाही आरोप केलेला नाही आणि खोटा आरोप कधीच केलेला नाही. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटलं की माननीय शिक्षण मंत्र्यांनी अशी कशी लाईन घेतली. दुसरा एक दोन मुद्दे ह्याच्यात आहेत. एक तर वर्ध्यामध्ये असं बघण्यात आलं की भाषा म्हणजे हे जे मर्जिंग म्हणा, तुम्ही बंद करा म्हणा, कुठलाही शब्द तुम्ही त्याच्यात वापरा, तर मर्ज करताना शाळा एखादी बंद करत असताना काय विचार करून त्याचा जो रिपोर्ट आहे म्हणजे काय तुम्ही अकाउंटेबिलिटी लावली, तो रिपोर्टची अनेक वेळा मागणी केली, त्याचा रिपोर्ट आजपर्यंत कुणालाही मिळालेला नाही. म्हणजे काय गुणवत्ता म्हणून तुम्ही करताय, ऍक्सेस कशावरनं करताय. मी स्वतः प्रथमचा रिपोर्ट पाहिलेला आहे. कालपांडे सरची गोष्ट म्हणाली की माननीय मुख्यमंत्री सातत्याने म्हणतात की 16 नंबरवर महाराष्ट्र होता, तो 3 नंबरवर आलेला. मला प्रांजळपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की 3 नंबरवर कसं कुठला नॉर्मली पार्लमेंटमध्ये असेल किंवा देशात कोणीही जेव्हा शिक्षणाचं कोट करतो रिपोर्ट, तो असलचा प्रथमचा रिपोर्ट कोट करतं. गेल्या 5 वर्षामध्ये रँकिंग हे प्रथमनी बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रथमनी रँकिंग पूर्णपणे बंद केलंय, ज्याचा उल्लेख कालपांडे सरांनी केला. जो भारत सरकारने NCERTचा केलाय त्याच्यातही रँकिंग नाही. आता त्याच्या रँकिंगमध्ये जर आपण सगळे गेलो तर जो NAS म्हणजे नॅशनल अचीवमेंट सर्वे जरी काढला तर तो त्याच्यातून करताय आणि त्याच्यात खरंच महाराष्ट्र 3 नंबरला आहे का याची पण माहिती आपण सगळ्यांनी काढली पाहिजे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री काय बेसिसवर देशामध्ये महाराष्ट्र 3 नंबरला शिक्षणात आलेला आहे याचंही. आणि मी जो असरचा रिपोर्ट दरवर्षी वाचते कारण का ती एक गाईडलाईन मिळते. त्याच्यात एक गोष्ट मी मान्य करते की शिक्षण डिटिओरेट नाही झालंय, पण ड्रास्टिक इम्प्रूव्हमेंट. म्हणजे जर 16 नंबरवरनं 3 नंबरवर गेला असेल तर अर्थातच एक पालक म्हणून आणि एक महाराष्ट्राची नागरिक म्हणून मला आनंदच होईल, पण त्याच्यात तथ्य असेल तर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या शिक्षणाबद्दल फार लाईटली घेतात, शिक्षणाच्या बदल्या असेल, शिक्षणाची भरती असेल, मुंबई विद्यापीठात झालेला घोळ असेल, दर आठवड्याला शिक्षक म्हणतात नवीन GR येतो, या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि शिक्षण हा एक फंडामेंटल राईट आहे. म्हणजे राईट टू एज्युकेशन मध्ये लिहिलेलं आहे की 31 मुलं असतील तर ज्याच्या मागे एक शिक्षक हा असलाच पाहिजे. पण कमी झाला म्हणून काही चूक आहे असं नाही. एखाद्या ग्रामीण भागात किंवा कुठल्या तरी एखाद्या पाड्यावर किंवा आदिवासी एरियामध्ये 3, 4, 5 मुलं असतील म्हणून तुम्ही शाळा बंद करणार का? आता त्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का? त्यामुळे काय बेसिसवर तुम्ही या शाळा बंद करताय आणि का बंद करताय? आणि समजा अगदी हेतू चांगला असेल त्यांचा की मर्ज केल्यामुळे काही बदल होणार असतील, चला मग त्याचा डेटा आम्हाला शेअर करा. आज मी तुम्हाला सांगताना मला आनंद वाटतो की पुण्याची जिल्हा परिषद विवेक तिथे शिक्षणाचं सगळं डिपार्टमेंट बघतात, तर त्यांनी असं सुचवलेलं आहे की जर शाळा मर्ज करणार असतील क्वालिटीवर आणि अभ्यासपूर्वक सर्वे करून आणि जर त्याच्यात गुणवत्ता वाढणार असेल तर ह्या शाळा बंद केल्याचा जो खर्च कमी होणार असेल तर तो ट्रान्सपोर्टवर करा. म्हणजे या मिनी बसेस घेऊन समजा एखाद्या ग्रामीण भागात 1, 2, 3, 4 किलोमीटरवर त्या मुलाला किंवा मुलीला जायला यायला लागत असेल तर आपण त्यांच्यासाठी बसेस सुरू केल्या पाहिजेत, तरच हे मर्जिंग प्रॅक्टिकल आहे, नाहीतर ते नाही. मी हेतू समजू शकते की त्यांना हे
क्वालिटीसाठी करायचं आहे, पण ते काय बेसिसवर तुम्ही हे सगळं करताय. आणि अनेक वेळा असं होतं, शिक्षणाच्या बदल्या पण एवढ्या ड्रास्टिकली होत्या. एखादीच ही चांगली शाळा एक शिक्षक बघतो म्हणून होते. मुलांची एक अटॅचमेंट असते, एक फॅमिलॅरिटी असते. सुट्टीतून मुलं जेव्हा येतात, सगळे नवीन चेहरे होतात, त्यांनी थोडा केओस होतो शाळेमध्ये. एखादा किंवा 50% तरी शिक्षक तिथे रिटेन करा ना मुलांच्यासाठी. तर तुम्ही आपण सगळे शहरी भागातले पालक आहोत. आपल्या मुलांना आपण जर शाळेत पाठवलं आणि सगळंच त्या शाळेतलं नवीन, तर मुलं भांबरवून नाही का जाणार. म्हणून जरी आपण शिक्षणाचं धोरण हे राज्याच्या हितासाठी असेल, तर शिक्षणात थोडा पालक म्हणून हाही विचार थोडासा सरकारने केला पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी माननीय शिक्षण मंत्र्यांना प्रांजळपणे प्रश्न विचारते की शरद पवार आणि सुप्रिया सुळे कसं आणि कधी खोटं बोलले याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कारण का माझी जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे शाळा बंद करायचा कार्यक्रम ते करतायत. त्याचा डेटाही मी तुम्हाला देते. त्याच्यामुळे त्यांनी हा आरोप केलेला खरंच दुर्दैवी आणि दुःखजनक. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. मला अतिशय वाईट वाटलं की महाराष्ट्राचे माननीय शिक्षण मंत्री यांनी आदरणीय पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे खोटं बोलतात शाळा बंद करण्याबद्दल, हे त्यांचं विधान ऐकून मला खरंच दुःख झालं. मला प्रांजळपणे महाराष्ट्राच्या माननीय मंत्र्यांना विचारायचं आहे की आमच्याकडे जो डेटा आला आहे, वर्तमानपत्रांमध्ये ज्या बातम्या येत आहेत, चॅनल्सवर ज्या बातम्या येत आहेत, त्याच्यात सातत्याने अनेक शाळा बंद होत आहेत किंवा त्यांच्या शब्दात बिल्डिंग बंद करून मर्ज करतोय याचा अर्थ कुठली तरी शाळा बंद होते म्हणूनच तुम्ही मर्ज करताय. त्याच्यामुळे एकीकडे महाराष्ट्राचे माननीय शिक्षण मंत्री म्हणतात की शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोटं बोलतात आणि महाराष्ट्राचा जो डेटा आहे तो काहीतरी वेगळं सांगतोय. तो सगळा डेटा माझ्याकडे आहे. हे दुर्दैव आहे की शिक्षणाच्या बाबतीत एवढ्या खालच्या तळावर जाऊन राजकारण होतं आहे. हे खरंच दुर्दैव आहे. डेटा असं याच्यात असंख्य उदाहरणं आहेत. म्हणजे लांब कशाला जा, ह्याच जिल्ह्याचंच उदाहरण आपण घेऊया. बारामती असेल, भोर असेल, दौंड असेल, माझ्याच मतदारसंघात असंख्य शाळा अशा आहेत ज्याच्यात त्यांनी प्रपोज केलं आहे शाळा बंद करायचं आणि इथे लिहिलं आहे ग्रामस्थांचा विरोध आहे की शाळा बंद करू नका म्हणून. त्यामुळे ह्याच्यातूनच आपल्याला कळतंय की शाळा बंद करण्याचा प्रयत्न, मग तुम्ही त्याला मर्जिंग म्हणा किंवा तुम्ही त्यांना बंद करा, मर्ज होत आहेत म्हणजे कुठली तरी शाळा बंदच होते ना. त्यामुळे दुर्दैव आहे की शिक्षणाच्या बाबतीत हे सरकार ह्या थराचं जाऊन राजकारण करते. हे खरंच दुर्दैवी आहे. मी अनेक चॅनल्सवरही पाहिलेलं आहे की EVM वरचे फार गडबड, म्हणजे माननीय प्रफुल्ल पटेलजी पण आता इलेक्शन कमिशनकडे त्यांनी धाव घेतलेली आहे न्याय मागण्यासाठी आणि EVMमध्ये फारच गडबड दिसते. दोनच जर पोटनिवडणुकीत एवढी EVMमध्ये गडबड होत असेल तर देशाच्या आणि राज्याचे जेवढा मोठे इलेक्शन्स होतात तेव्हा जर EVMमध्ये घोळ असतील तर मग न्याय कसा मिळणार सर्वसामान्य. आणि ह्यालाच खरं डेमोक्रेसी म्हणतात का, ज्याला हे सरकार सातत्याने सगळं पारदर्शकपणे करायचं म्हणतं, हेच का खरं पारदर्शक कारभार या सरकारचा, हा प्रश्न माझ्या मनात येतो. मला असं वाटतं बॅलेट पेपर अनेक वर्ष अनेक राज्य आणि देश बाहेरचे आहेत ज्यांनी बॅलेटकडे वळलेले आहेत, तर बॅलेटकडे जायला काहीच हरकत नाही आहे. आणि EVMच्या सातत्याने सगळीकडे कंप्लेंट्स येत आहेत. त्याच्यामुळे खरंच या सरकारला जर पारदर्शक करायचं असेल तर त्यांनी बॅलेट पेपरकडे वळावं अशी सगळ्याच पक्षांची मागणी. अमृतमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्था, आजी सामूर महिला विकास मंडळ आणि ISI प्रतिष्ठान मांजरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या 8 वर्षांपासून शिवभीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्था, आजी सामूर महिला विकास मंडळ आणि आईसाहेब प्रतिष्ठान मांजरी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानं गेले 8 वर्ष शिवभीम फेस्टिवलचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी हक्काचा मंच तयार करून स्वतःचे प्रखर मत मांडण्याचा अधिकार दिला जातो, तो होम मिनिस्टरच्या माध्यमामधनं. विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन इथे केलं जातं. यामध्ये वक्तृत्व, निबंध, डान्स, रांगोळी, चित्रकला, कविता, लेखन अशा विविध स्पर्धा इथे घेतल्या जातात. तसेच मांजरी गावामधील विविध मातांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला जातो. ज्येष्ठ नागरिक यांना देखील पूर्ण पोशाख देऊन सन्मानित करण्यात येतं. त्यामध्ये
अपंग आणि विकलांग मुलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करून मतिमंद मुलांसोबत स्नेहभोजन दिलं जातं। तसेच गरीब, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप, वह्या, सायकल वाटप करण्यात येतं आणि थकीत शालेय फी भरणं असे उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवले जातात। प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा उद्योगरत्न, आदर्श डॉक्टर, आदर्श शिक्षक, क्रीडारत्न, भीमरत्न, शिवरत्न आणि मांजरी भूषण अशा विविध प्रकारचे पुरस्कार देऊन त्यांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मानित करून त्यांचा गुणगौरव केला जातो। अशा प्रकारचं कार्य गेली 8 वर्षांपासून करण्यात येत आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भोसले, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, संचालक बिपिन भोसले, सुमित भोसले, पूजा भोसले, कोमल भोसले, अमित भोसले, निलेश कांबळे, सोनल अवचरे, सायली भोसले, अंकिता जगताप, सिद्धार्थ भोसले यांनी अथक परिश्रम घेतलेत। या पुरस्कारामध्ये मांजरी भूषण पुरस्कार, गोपाळ अण्णा म्हस्के आदर्श शिक्षक पुरस्कार, पंडित थोरात आदर्श डॉक्टर पुरस्कार, डॉक्टर A.D. गांधी युवा उद्योगरत्न पुरस्कार, अविनाश जगताप, संजय कांबळे शिवरत्न पुरस्कार, शिवराम कांबळे क्रीडारत्न पुरस्कार, अनिल घुले आदर्श पत्रकार पुरस्कार नितीन जाधव यांना देण्यात आला। या कार्यक्रमाला DYSP सुहास गरुड, RPI महिला अध्यक्ष शशिकलाताई वाघमारे, पंचायत समितीचे सदस्य संगीता गुले, नितीन कांबळे उपसरपंच, सर्जेराव वाघमारे, वर्षा वाघमारे, भीमराव गायकवाड, रवींद्र पवार, रत्नमाला घुले, नागनाथ दनाने, बाबासाहेब शिंगोटे, निलेश टकले आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी लक्ष्मण बबन भोसले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्थेचा आणि आईसाहेब प्रतिष्ठानचा संस्थापक या ठिकाणी मी आपणासमोर बोलत आहे। आम्ही गेले 8 वर्षापासून हा शिवभीम फेस्टिवल साजरा करत आहोत। आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा उद्देश असा की आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जे काही मिळालं नाही, ज्या सुविधांपासून आम्ही वंचित राहिलो, त्या सुविधा आम्ही गरीब विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये मग गरीब विद्यार्थ्याची फी भरायचा मुद्दा असू द्या किंवा गरीब विद्यार्थ्या वह्या वाटप असू द्या, विधवा महिलांना साडी सोडं, आमच्या आईच्या आयुष्यामध्ये तिला कधी नवीन साडी मिळाली नाही, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही आमच्या आईच्या रूपामध्ये इतर आईंनासुद्धा ते देण्याचा प्रयत्न करतो। म्हणून आम्ही दरवर्षी विधवा मातांचा सन्मान साडी सोडी देऊन करत असतो। तसेच आमच्या वडिलांना कधी नवीन कपडे लवकर मिळाली नाही, म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण ड्रेस देऊन त्यांचा सन्मान करत आहोत। तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान करत आहोत। मग ते राजकीय क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असतो, शैक्षणिक क्षेत्र असतो, सहकार क्षेत्र असतो अथवा वैद्यकीय क्षेत्र असो। शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्तींचा सन्मान असा करतो की त्या व्यक्तीने शैक्षणिक क्षेत्रामध्ये धंदा न करता फक्त विद्यार्थी घडवण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीला आम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार देत असतो, आदर्श डॉक्टर पुरस्कार देत असतो, आदर्श माता पुरस्कार देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। तसेच या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये विविध काम करणाऱ्या व्यक्तीला आम्ही क्रीडारत्न पुरस्कार देत असतो। अतिशय गरीब परिस्थितीतून व्यक्ती वरती आलेली आहे आणि ती आपल्या आयुष्यामध्ये खूप उच्च पदावर गेली, अशा व्यक्तीला आम्ही युवा उद्योगरत्न पुरस्कार देत असतो। आणि मांजरी गावामध्ये, आमच्या गावामध्ये जी व्यक्ती समाजासाठी सतत झडणारी आहे, आमच्या मांजरी गावाचा विकास करणारे आहे, अशा व्यक्तीला आम्ही मांजरी पुरस्कार देऊन मांजरी भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करत असतो। अशा पद्धतीचे आम्ही काम करत असतो। तसेच आम्ही 10वी 12वीचे विद्यार्थी, पहिले दुसरे तिसरे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही रोख रक्कम पुरस्कार देऊन तसेच ट्रॉफी, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतो। त्यांच्या मातांचा, त्यांच्या पित्यांचा तसेच त्यांच्या शिक्षकांचाही सन्मान करत असतो। तसेच गरीब विद्यार्थी की ज्यांना शाळेपासून घरापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागतो, पायी जातात, अशा विद्यार्थ्यांना सायकल वाटप दरवर्षी आम्ही 11 सायकली वाटप करत असतो। यावर्षी आम्ही ते वाटप केलेले आहेत। हा आमचा प्रोग्राम किंवा हे आमचं कार्यक्रम सतत चालू राहणार आहे, कारण आमचा उद्देशच आहे की आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर माया करते त्याचप्रमाणेचं आमच्या आईसाहेब प्रतिष्ठानचं काम आहे या गरीब विद्यार्थ्यांवर माया करून त्यांचं भावी शिक्षण, भावी पिढी, भावी आयुष्य चांगलं व्हावं आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली वाटचाल करावं, हा आमचा या पाठीमागचा उद्देश आहे। पंडित थोरात सर राहणार आळंदी देवाची या ठिकाणी 14 ऑक्टोबर 2011 रोजी हे आईसाहेब प्रतिष्ठानची स्थापना केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास बहुजन संस्था याची स्थापना झाली। तर या संस्थेच्या माध्यमातून श्री लक्ष्मण भोसले आणि त्यांचे बंधू बाळासाहेब भोसले यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि दरवर्षी ते सादर करीत आहे।
या संस्थेचा उपक्रम असा आहे की याच्यात राजकीय अंश कुठलाही नाही. यामधून गरीब विद्यार्थी असतील, विधवा महिलांना साडीचोळीचा सन्मान असेल, सायकल वाटपाचा कार्यक्रम असेल, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण पोशाख देऊन त्यांचा सन्मान करणारा असेल, बहुधा वैद्यकीय क्षेत्रात असणारे डॉक्टर जे आहेत त्यांनी आदर्श काम केले त्यांचा सन्मान असेल, शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान असेल, असं या कार्यक्रमाचं नियोजन ही संस्था करत असते. या पद्धतीने तर मी श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची या ठिकाणी 32.5 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. तर माझ्या या संस्थेमधून अनेक मुलं ही मोठ्या पदावर गेलेली आहेत. विशेष करून लिटिल चाम्प्सच्या माध्यमातून जी कार्तिकी गायकवाड ही जी महाराष्ट्रात महागायिका म्हणून जी प्रसिद्धी आलेली आहे ती ही माझ्या शाळेतली विद्यार्थिनी असून मी तिचा वर्ग शिक्षक होतो आणि याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि याच माध्यमातून या संस्थेने जणू एक उपक्रम म्हणून मला एक आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांनी दिलेला आहे. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यावेळी उपस्थित होते. वाडिया महाविद्यालयासमोर मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानामध्ये बुधवारी सकाळी 11:15 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. राज्यपाल C. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे. महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं 9.5 फूट उंचीचा गनमेटल धातूमधील हा पूर्णाकृती पुतळा घडवण्यात आलाय. मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा हा पुतळा 2015 मध्ये कला संचालनालयाच्या मार्फत याची मान्यता झालेली आहे आणि हा 9.5 फुटी गन मेटलमधला हा पुतळा आहे. रमाबाई आंबेडकर स्मारक समितीने हा पुतळा महानगरपालिकेला भेट दिलेला आहे आणि त्यामुळे आज आणि त्यावेळेलाच असं ठरलं होतं की माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते याचं अनावरण व्हावं. 30 तारखेला बुधवारी सकाळी 11:15 वाजता माननीय राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या शुभ हस्ते आणि माननीय राज्यपाल C. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. हा पहिला पुतळा आहे आणि अशा प्रकारे रमाबाई आंबेडकरांच्या स्मृती जागवण्याचा हा उपक्रम पुणे महानगर आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील हा पहिल्यांदाच अशा पद्धतीचा पुतळा बसवतोय आणि या स्मृती जागवण्याचं काम या निमित्ताने होणार आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये रमाबाई आंबेडकरांचं स्थान खूप मोठं होतं. अध्ययनामध्ये त्रास होऊ नये यासाठी रमाबाई आंबेडकरांनी अत्यंत खूप कष्ट तर घेतलेच. अमृत मलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पुणे महानगरपालिकेमध्ये झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट, पदाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये करण्यात आली औषधांची फवारणी. हडपसरमध्ये क्षेत्रीय कार्यालयामध्ये शिवसेनेच्या वतीनं डुकरं सोडून आंदोलन, विविध मागण्यांसाठी नगरसेवक नाना भानगिरे यांनी सुरू केले उपोषण. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इंधन दरवाढी संदर्भात निषेध नोंदवत बैलगाडीवरती मोटरसायकल ठेवून काढण्यात आलाय मोर्चा. आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलाय खरपूस समाचार.
या ठिकाणी वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.